नमस्कार, स्वागत आहे तुमचं खाऊ गल्ली रेसिपी चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत देसी स्टाईल चिकन भाजी. स्वादिष्ट आणि झणझणीत चिकन भाजी म्हणजे एकदम परफेक्ट देसी जेवण. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल घरच्या घरी चिकन भाजी कशी बनवायची, तेही सोप्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने. चला तर मग रेसिपी सुरू करूया. भाजी बनवण्यासाठी लागणार आहे चिकन. अर्धा किलो चिकन घेतले आहे. त्याला पाण्याने स्वच्छ धुतले. एकीकडे गॅसवर कांदे कापून भाजायला ठेवले आहे. तेवढ्यात मसाला तयार करण्याअगोदर आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवू. चिकनमध्ये लाल मिर्च पावडर, धना पावडर, मसाला, हळद, चवीनुसार नमक आणि थोडे दही त्यात टाकले. आता आपण याला मिक्स करून घेऊ. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटपर्यंत झाकून ठेवू. तेवढ्यात आपले कांदे भाजले गेले आहेत. मिक्सर जारमध्ये खोबऱ्याचं कीस घेतलंय. त्यात अद्रकचा तुकडा, लसूण आणि भाजलेले कांदे आणि थोडी कोथिंबीर टाकली. याला आपण चांगलं बारीक पिसून घेऊ. बारीक पेस्ट केली आहे. आता सर्वात आधी एक कढई घ्या. त्यात थोडं तेल टाका. तेल गरम झालं की त्यात जिरे आणि जो आपण काळा मसाला पेस्ट केला आहे तो टाका. मसाला चांगला परतून घेऊ. याला 5 ते 6 मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाका. छान परतून घ्या. त्याला झाकण लावून थोडा वेळ शिजू द्या. हे बॉयलर चिकन असल्याने याला कुकरची गरज भासत नाही. त्याला असंच आपण शिजवू शकतो. आता त्यात थोडं गरम पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर मिक्स करून त्यात कोथिंबीर ॲड करा. आता छान शिजू द्या भाजीला. 5 ते 10 मिनिटांनंतर त्या डाळीचे पीठमध्ये पाणी टाकून ॲड करा. या डाळीच्या पीठची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या रेसिपीची पण व्हिडिओ बनवेल. त्यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतो आणि स्वादही छान येतो. भाजीला थोडी चांगली शिजू द्या आणि तयार आहे आपली स्वादिष्ट झणझणीत घरगुती अशी देशी चिकन थाळी. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.